आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. कुठं आलो? तर निज स्वरूपाच्या माहेराला आलो. माहेराला जायचं. काय इतकं आवडत असेल आई आणि माहेर? मला वाटतं शब्द वेगळा आहे पण एकाच मनात गुंतलेला आहे. इतकं माहेर आवडतं, इतकं माहेर आवडतं. अरे त्या माहेरातलं कोणी नका बोलू दे तिच्याबरोबर, तरी तिनं त्या माहेराला दोष दिला नाही. इतकं माहेर आवडतं. अख्खं जीवन माहेरासाठी वेचलं. म्हणून संतांना सुद्धा माहेरावरती अभंग लिहावे वाटले. किती माहेर आवडलं. आमच्या दिंडीमध्ये वाटणी एक मावशी चालत होती. असं रण रण ऊन, मी म्हणतोय ऊन, डोक्यावर गाठोडं, फाटलेलं लुगडं. आणि अशी मावशी प्रत्येकाला वाटणी म्हणत होते, महाराज एक अभंग म्हणून देऊ मला. आधी कोण म्हणू देत नाही हो, आता सगळी चालीची आपलं चाल म्हणणारी वगैरे असे गायक कोण अभंग म्हणू दे ना. ती मावशी आमच्या दिंडीपाशी आली, म्हणले महाराज एकच अभंग येतो मला. तेवढा म्हणू का? म्हणलं म्हणा. एवढा गोड अभंग म्हणले महाराज. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणं साधे, विचार मात्र आईचा उच्च आहे. लुगडं साधं होतं पण चाल अशी मर्मभेदी होते. कधी माणसं रडायला लागली ते कळालं नाही हो. अभंग जुनाच, साधाच अभंग, पण गोड वाणीनं एकच वाक्य म्हटले, माझे माहेरा पंढरी पंढरी. इतका गोड अभंग वाटला. 3 चरण झाली आणि माईक खाली ठेवला. आई अहो म्हणा की पुढचं चरण. पाठ नाही का? अहो माझं पाठ आहे, मी म्हणून नाही. म्हणले महाराज ते तुम्ही म्हणा. म्हणलं तुम्हाला म्हणाय काय होतं? नाही म्हणले महाराज मला ते अभंगाचं चरण आठवलं की माझा कंठ दाटून येतो. अभंगाचं चरण म्हणायला गेलं की मला म्हणता येत नाही हो महाराज. म्हणलं का म्हणता येत नाही? म्हणले महाराज गेल्या वर्षी दिंडीच्या काळामध्ये वडील वारलं आणि आता ह्या दिंडीला जायचे तर 15 दिवसापूर्वी आई वारली. कुंभश्राद्ध करून काल कुंभश्राद्ध झालं महाराज आणि मी आज दिंडीमध्ये आली. मी अभंग हा म्हणायला गेले की मला माझ्या माहेरची आठवण होते. समोर आई उभा राहते, समोर बाप उभा राहतो आणि म्हणून मला म्हणता येत नाही. मला वाटतं त्याला हे माहेरचं प्रेम म्हणतात. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण, येते माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरे जाते रे, आहे देवरे जाते रे. तेवढं माहेर आवडतं. म्हणून बऱ्याचशा संतांनी मृत्यूला माहेर म्हटलं आणि जगतोय त्याला सासर म्हटलं. मृत्यू माहेर. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संता हाती आला. का? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या संसारात सुख नाही. नाही सुख कोणी देतो? नाही सुखाचा संसार. आयुष्यभर हाडाची काढ काही काहींनी केली पण कुठं वेळ नाही मिळाला हो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं 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 नहीं. कोण सुखी हो? कोणी नाही सुखी हो. ज्याचं लग्न झालं नाही तोही सुखी नाही. त्यानं एजंटला 2 लाख दिल्यात आणि एजंटच निघून गेला. कोणाला पैसे मागतो? ज्याचं झालं तोही सुखी नाही. ज्याला होऊन मुलं नाहीत झाले तो तरी कुठं सुखी हो. त्याने 3-4 लाख IVF ला घालवले, देवरुसपणाला घालवले, सवासनीन देवदेवन लांब लाख भानगडी केल्या. नाही सुखी. ज्याला मुलं झाली तो तरी कुठं सुखी हो. निम्म्या पोरांनी आई बापा अडचणीत आणलं. काही आई बापांना स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागलं. बरबाद केला आई बाप काय पोरांनी. अरे कशासाठी? जननी जने तो शूर, या तो जने दाता नाही तो मा. आप बांज भली वांज राहिली असती तरी चालला असतं ग आई. कशासाठी जन्माला घातली? अशी परिस्थिती. कोणी सुखी नाही हो.
कोणी सुखी नाही. शेजारच्या घरी आमच्या भांडणं लागली होती. फोनवर तिनं सांगितलं लवकर या, गॅसची टाकी संपली. ऐकाव संसार करणार सुखी का? नाही सुखी. जिथं होता तिथून धावत पळतच आला. रात्रीचा लावला बाईनं टाकी आणायला. 10-10:30 वाजता घरी आणलं. आता टाकी आणल्यावर दुसऱ्या दिवशी कशाला भांडणं लागाव, तरी पहाटच भांडणाचा आवाज आला. हाय का टाकीला कलर? आता काय कलरच्या टाकीचं काय करायचं? आता आतमध्ये तर गॅस आहे का नाही बरं त्याच्या? उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुलला सी वरली रंगा. तिनं सांगावं काय टाकीला कलर नाही, अजिबात तुम्हाला पारख नाही. तो म्हणायचा अगं ती का वांगई मन भाजून खायचं, कशाला पारख लागते? टाकीत गॅस आहे ना, कशाला पाहिजे टाकीला कलर? नाही पण तुम्हाला पारखच नाही. तो म्हणायचा अगं पण टाकीच्या कलरचं काय करायचंय? नाही पण तुम्हाला पारखच नाही. त्याला राग आला आणि तो म्हणला फक्त टाकीला कलर नाही म्हणतो, पारख नाही म्हणते. माझ्या लग्नात अख्खं वराड म्हणत होतं तुम्हाला पारख नाही. विठ्ठल विठ्ठल या संसारामध्ये प्रत्येक जण दुःखी, म्हणून संसार हे जीवन सांगितलं आणि माहेर हे मृत्यू सांगितला. म्हणून जनाबाईनं सुद्धा गोड सांगितलं, जोपर्यंत देवा तुझ्या सानिध्यात इथंय तोपर्यंत सासरे, पण ज्या दिवशी तुझ्या कडवर बसून मी जाईल त्या दिवशी माहेर आहे. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला ते माहेर. म्हणून आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. म्हणून जसं दुसऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर माहेर जसं 2 दिवसाचं असतं तसं आयुष्य 2 दिवसाचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. सकाळी आलेला पाहुणा संध्याकाळी तरी जावा बरं, संध्याकाळी राहिलेला पाहुणा दुसऱ्या दिवशी तरी जावा बरं का. पण काय काय पाहुणा आंबरायच्या दिवसात आलं, 1.5 महिना हालानातच. सगळं आंब संपून गेलं आणि मग राशींवरनं महाराजाचा फोन आला, हॉटेलवाल्याचा, किंवा जावयाची तेवढी 25,000 बाकी मिटवून टाका. सासरा म्हणला म्हणजे आमचं जावय फक्त आंब खायला आलता? नाही हो म्हणले, दुपारी ते राशींमध्येच असायचं, तेवढी बाकी मिटवून टाका. जावयानं इथं 1.5 महिना काढला, अख्खी आंबराई संपली आणि राशींचं बी बिल केलं. त्या जावयाला कसंच हालाना. तेव्हा सासू म्हणली, जावय बापू आ किती जवळ आली या, शेणांत का गावात न सारवाईन? मग म्हणला नाही मला निघायचंय. आपली किंमत आहे तोपर्यंत राहायचं, नाही तर जायचं असतं. बऱ्याच गावांना आबा पाहुण्यांनी लय अडचणीत आणलंय. एका पाहुण्याच्या गावाला एक पाहुणा गेला, तिथंच वाट्याने रानं केली, तिथंच 2 एकर घेतलं. तिथली ग्रामपंचायतची त्या काळची बॉडी म्हणली घ्यायचं का नाव वडून पाहुण्याचं नाव वडून घेतलं. 2005ला तेवच पाहुणा उभा राहिला, तेवच आता सरपंच अख्ख्या गावाला बोलवून द्यायना, म्हणून लय पाहुण्यांनी अडचणीत आणल्यात गावं. विठ्ठल विठ्ठल मी आपलं सहज म्हणलं, तुम्ही सांगड घालू नका कशाची. आपलं सहज जाता जाता आठवलं म्हणून पाठवलं तुम्हाला. तसं पक्षी अंगणी उतरते तसं संसार असावा. अजून किती लटका असावा. जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना ते तैसा हासो, गारुड्याचा खेळ दिशे क्षण भरी तैसा हा संसार दिसे खरा. देव खेळ जसा एखाद्या चौकात 10-15 मिनिटाचा असतो तसा खेळ आहे. इथं कोणी आयुष्य थांबवित नाही ना थांबत नाही. कोणता किती जणांना मोठा वशिला लावला तरी सत्ता मिळेल, पण आयुष्य मिळणार नाही. हो, नाही मिळणार आयुष्य. या नगर जिल्ह्याच्या राजकारणातले फार थोर व्यक्तिमत्व महामेरू अरुण काका जगताप. अरे देव माणूस नगर जिल्ह्यातला, जावं लागलं ना. येते नाही बुराले आव ये रे बाबर जीवा के, ये रे बाबर जीवा के, ये रे बाबर जीवा के.
कितीतरी जीव आहेत येर पामर, तर नाही आयुष्य वाचवता आलं, नाही वाचवता येतो. ते थांबवायचं बी मशीन अजून निघालं नाही. किती श्रीमंत झाला म्हणून आयुष्य कोणाला थांबवता आलं नाही. असाच एक गोड दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. माझ्या बरोबर एकदा बाबा मुंबईला कीर्तनाला आलं. भारी इच्छा, महाराज कधी महालक्ष्मीला जायचं असेल ना तर मला न्या. मला हाजी अली दर्गा बघायचा आहे, महालक्ष्मी मंदिर बघायचंय, धोबी घाट बघायचा आहे. आणि म्हणून मी बाबांना जाताना नेलं. असे मागच्या महिन्यात पहाटे 3 वाजता बाबा आमच्या घरी आलं. सकाळी 10 ते 12चं कीर्तन. आम्ही 7:30-8 वाजता मुंबईमध्ये पोहोचलो. पोहोचल्यानंतर तिथं आमचा एक साथीदार आम्हाला बरोबर घ्यायचा होता. तो 16व्या-17व्या मजल्यावर राहत होता. त्याला फोन केला आम्ही आलोय म्हणून. त्यानं सांगितलं महाराज या की वरती लिफ्टनी. म्हणलं नाही नको, आता माझ्या बरोबर बाबा इथं. अख्ख्या वाटनं बाबा जाग, अख्ख्या वाटणी बाबा जाग. ड्रायव्हर बरोबर गप्पा मारल्या बाबांनी, मी गेलो झोपी. अख्ख्या वाटणी ड्रायव्हरला बाबा म्हणायचं महाराज आयुष्याची माझ्या ममई झाली राव. कधी मला ममई बघायला मिळाली नव्हती. काय बुवा झाडे, काय डोंगर आहे, पाय काय पाणी, काय वातावरण आहे. इतका आनंद त्या बाबांना झाला. आणि तिथे गेल्यानंतर मी बाबांना म्हणलं बाबा आमचा जोडीदार म्हणलं 17व्या मजल्यावर राहतोय, जायचं काय? नाही नाही म्हणले नको, त्यालाच खाली बोलवा, आपण इथं बसू. आता बाबांबरोबर मी बसलो. 7:30-8च्या पिरियड मध्ये शहरातल्या 70च्या-65च्या म्हाताऱ्या बाया, म्हाताऱ्या महिला सकाळच्या व्यायामासाठी फुटपाथवर निघायच्या, लिफ्ट मधून खाली यायच्या आणि व्यायामाला निघून जायच्या. आता लिफ्ट काय असते हे बाबांना माहिती नव्हतं बरं का. 6-7 महिला लिफ्ट मधून खाली यायच्या आणि व्यायामाला निघायच्या. आणि 8च्या शिपला जाण्यासाठी 5-6 मुली लिफ्ट मधनं खाली यायच्या. व्यायाम करून 5-6 महिला वरती जायच्या. तेवढ्याच वेगानं तरुण मुली खाली यायच्या. म्हणला बघा आता ह्यो खेळ. 5-6 महिला व्यायाम करून आत गेल्या त्या लिफ्ट मध्ये की बरोबर 5-6 मुली खाली निघायच्या. म्हणला महाराज काय मशीन निघाली राव. म्हणला म्हाताऱ्या बाया आज जात्यात तरण्याच होऊन खाली येत्यात. हा कुठे? म्हणला बघा त्या बिल्डिंग मध्ये राव. आत्ता 4 बाया गेल्या म्हणला म्हाताऱ्या आणि 4 पोरी पडतच पर्स अडकून आल्या. म्हणलं कुठे? हे बघा बघा म्हणला आता 3 बाया जात्यात बरं का. 3 म्हाताऱ्या व्यायाम करून आत गेल्या बरोबर 3च मुली बाहेर आल्या. म्हणला काय मशीन आहे, गावाकडं नाही का वाचली मशीन? मी म्हणलं बाबा आता इकडला भाग प्रगत आहे हो, गावाकडं असली मशीन असते काय तेव्हा? ह्या मशीनला लय खर्च लागतो, ही मशीन काय सोपी आहे का? पण तुम्हाला का ठेवलं? म्हणलं महाराज गाडीत जागा होती. म्हणलं म्हातारी नसते काय आणले आपल्यावाली. विठ्ठल 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 हे कोणाला कधी वाचवता आलं नाही, हे कोणाला कधी थांबवता आलं नाही. यानं जात असताना कधी गरीब श्रीमंत भेदभाव केला असं नाही. हे जात असताना कधी काय खायला मिळालं याचा भेदभाव केला नाही. हे प्रत्येकाचं एक ना एक दिवस जाणार आहे. देह जायला जायला त्यासी काळबा खाईला करीन मुजसी दगाडा दगाडा. म्हणून एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून हा जातानाचा प्रवास देवा माहेरासारखा असू दे. म्हणून आम्ही माहेराला गेलो. आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आता देवा दुःख संपुष्टात आलं, आता परिहार झाला. देवाच्या दारात गेल्यावर कशाचं दुःख हो? लेकरांच्या दारात राहिले तर कायम दुःख आहे. आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येकाचा जीव हा दुःखामध्ये बुडलेला आहे. म्हणून दुःख सागरातून एकदा का आदरांजली, एकदा का तिलांजली, एकदा का अग्निडाग या शरीराला लागला की तिथं झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. एकदा जीवन का समर्पित झालं की तुकोबराई सांगतात आलो निजाच्या माहेरा, बेटी रकुमाईच्या वरा. एकदा प्रेम गोड असं भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखुमाई
परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, आलो निजाच्या माहेर भेटी रखुमाईच्या वर. आज परिहार झाला, आज दुःख संपुष्टात आलं. आज आई म्हणून आठवण येते, पण आई बोलवता येत नाही. आई इथपर्यंत आणता येत नाही. प्रत्येक जण आज पराधीन आहे, प्रत्येक जण आज हातबल आहे. मग आई नाही पण विचार आहेत. आज संत नाही, सोडून गेली आई आम्हाला कराला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. 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 लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्यात. लेकी सुना रडत बसते काना कोपऱ्यात. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. सोडून गेली आई आम्हाला कराला. आई 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 आता म्हणू मी कुणाला. 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 तर म्हणता येत नाही कोणाला. का तर तिच्या इतकं प्रेम कोणाकडं नाही. 25 वर्ष 7 महिन्याचा अभिमन्यू परिवाराच्या कीर्तीसाठी चक्रव्यूहात पडला. त्यावेळेस हातबल झालेल्या सख्खा मामा विश्वाचा मालकही खालीमान कृष्णानं घातली. सुभद्रे, तुझा मुलगा वाचवू शकलो नाही याची मला खंत आहे, पण काळजी करू नको, तुझ्या पाठीशी हा विश्वाचा मालक आहे. ती म्हणली करू काय त्याचं, किंबहुना धनुर्धर की तुझे मातेची उदरा. देवा, कधीतरी देव बनून नाही, कधीतरी आई बनून ये, मग तुला कळन. म्हणून आज आईसाठी काही नाही हो, आज आईच्या फक्त आठवणीत. बारामती तालुक्यातील कारखेलचा भापकर परिवार आला असन. नात्याची, संबंधाची, ऋणानुबंधाची, प्रेमाची सगळी माणसं आज आली असतील. फक्त त्या शेवटच्या आदरांजलीला पण कोणी गेलेलाची आणू शकत नाही, त्याचा फक्त विचार आहे. तुका म्हणे एक मरणाची श्री उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून या आईसाठी सूर्यचंद्र तारे जरी तोडून आणले तरी ते कमीत. घे माय भू तुझे मी फेडीन पंग सोरे आणि नारते हे सूर्यचंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आणि म्हणून सरकारनं दिलेलं पुरत नाही आणि आई बापानं दिलेलं सरत नाही. आयुष्यभर ही ममत्वाची, आयुष्यभर प्रेमाची ही शुदरी लेकरांना संस्काराच्या रूपानं अखंड मिळणार आहे. आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्या आई वडिलांवरती प्रेम करा, ते परत मिळणार नाही हो, नाही मिळणार. अरे हिमालयासारखा बलाढ्य बाप होता, पार्वतीच्या पाठवणीच्या वेळेस डोळ्याला पाणी आलं. पार्वती आता नांदायला चालली तर पुन्हा भेट नाही. कण्वासारखा मुनी होता, पण शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळेस डोळ्याला पाणी आलं. आता पुन्हा भेट नाही, आता पराधीन झाले. अरे जनकासारखा विदेही राजा होता, सूर्याची कधी कोवळी किरण लेकीला बघू दिली नाहीत. ती सीता जात असताना डोळ्याला पाणी आलं. सीते,
याज्ञवल्क्य ऋषी कथा सांगत होते तर मांडपाचा खांब जळून मांडीवर पडला तरी लक्ष विचलित केलं नव्हतं, डोळ्याला पाणी येऊ दिलं नव्हतं. पण अक्षता टाकताना येते का हे ममत्वाचं प्रेम आणि हे निष्ठेचं प्रेमाचं नातं पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळत नाही. म्हणून जित्याना हे अन्न आणि मेल्यावर पिंडदान हे सगळं सायास मला वाटतं जवळजवळ वरपांगी ठरतं. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अन्न द्या, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रेम द्या, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भाकरी द्या. हो अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीतरी तिच्या पाठीवरून 4 तांबे पाण्याचे होता, कधीतरी तिच्या डोक्याला हात लावा रे, कधीतरी तिच्या पायाला हात लावा, कधीतरी तिच्या बोटाला हात लावा. मला वाटतं ती सेवा सगळ्यात मोठी. म्हणून माझ्यासारख्या पामराला सुद्धा जिवंतपणी आईची सेवा करता आली. आज महाराष्ट्रामध्ये नाव माझ्या अभंगानं नाही हो, माझ्या वक्तव्यानं अजिबात नाही. तर माझ्या मातृभक्तीसाठी बऱ्याच चॅनलची लोक घरी येऊन गेली. का गेली तर मला तिथं देव दिसतो. मला जगाच्या पाठीवर देव भेटो न भेटो, मला कुठला महापूजा महायज्ञ मिळो न मिळो, जोपर्यंत दारात माझी माया आहे तोपर्यंत मला त्रैलोक्यातली कुठलीच शक्ती हरवू शकत नाही. ही माझा निर्धार आहे, हा माझा ध्यास आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा. हे लहड म्हणण्याची ताकद या जगाच्या पाठीवर आईबाप सोडून दुसरं कोणीच देऊ शकत नाही. ही ऊर्जा जीवनामध्ये आईबापानं तुमच्या आमच्यासाठी दिली. म्हणून दगडातला देव कळो न कळो, माणसातला देव ज्याला कळाला ना बस त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. आणि म्हणून तेच भाग्याचे पाईक व्हा, त्याच भाग्याचा आशीर्वाद तुम्ही घ्या. त्याच आईवडिलांना जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदानं जपा, आनंदानं सांभाळा. माय अमृतासारखं तुझं दूध पिण्याचं भाग्य लाभलं ग. सुपारी जर माझ्या हातात दिसली तर माझ्यासारखा दुर्भाग्य माणूस या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून माझ्या कीर्तन क्षेत्राची किंमत शून्य होईल कधी, ज्या वेळेस मी सुपारी हातात घेईल. आई तुझ्या अमृतासारख्या दुधाची शपथ, जीवनभर मला निर्व्यसनी ठेवू, जीवनभर निष्कलंक ठेवू. आई ज्या मातृभूमीसाठी एवढ्या लोकांनी प्राण दिले, न्याय मिळू दे ग, न्याय मिळू दे. का जगातला एक संघ राज्य, एक संघ देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. डेमोक्रॉसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल, जगातली सर्वात मोठी लोकशाही. आणि म्हणून माझ्या या लोकशाही राज्यामध्ये आत्मघातकी हल्ला झाला काश्मीरमध्ये, त्या सर्वांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आईनं पवित्र असं या परिवारावरती प्रेम केलं, शेवटच्या श्वासापर्यंत. सुना असतील, मुली असतील, मुलगा असेल, या सर्वांनी आईवरती प्रेम केलं. या आईलाही मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि तिसरी आदरांजली, 5 महिने पूर्ण होत आलेत, या महाराष्ट्राचं वैभव सांगणाऱ्या एका निरपराध सरपंचाचा खून झाला. अजूनही न्याय नाही. मायबाप पाईक पण आहे आपल्याकडं, तत्व आहे. आणि तत्व ज्याच्याकडं आहे त्यानं सत्य जगापुढं सांगत चालावं, त्यानं करिअरचा विचार करू नये. म्हणून मायबाप माझ्याच भूमीतलं, आपल्याच रक्ता मासाचा एक तुकडा, ज्यानं पवित्र असं या भूमीवरती प्रेम केलं, त्या लेकराला एक 5 महिने झालं तरी न्याय नाही. त्याला एक न्याय मिळावा, तोच न्याय मागावं, तेच आईकडून मागावं, तेच या भूमीकडून मागावं. की जोपर्यंत आहे तोपर्यंत या मातृभूमीची सेवा करू दे, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. म्हणून 3च गोष्टीला जीवनात महत्व द्या. पहिलं महत्व द्या मातीला, जी दिवसेंदिवस कमी होत चालली. हो माती जपा राजानो. आई बापानं माती जपली, माती टिकवली, म्हणून तुम्ही आज ह्या मातीत उभा आहेत. म्हणून आविर बुक्क्यापेक्षा हे मातीत 4 बोटं बुडवून जर कपाळाला लावली तर तिच्या इतकी पवित्रता नाही. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्यश्यामलम शुभ्रजोत्स्नां पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम. का भारतभूमीची माती पवित्र आहे, माती टिकवा. भारतभूमीची माता पवित्र आहे, माता टिकवा. आणि भारतभूमीची मातृभूमी पवित्र आहे, तिचं वैभव जपता आलं की बस आपला परमार्थ पूर्णत्वाला गेला. याच्यासाठी केला होता टास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. असा पवित्र संस्कार या काळे परिवारामध्ये येऊन आईनं दिला. त्याच संस्काराच्या शिदुरेने पुढे लेकरांनी जगावं, पुढचं लेकरांनी आयुष्य व्यतीत करावं. आणि म्हणून देवा या वाणीनं आता बाकी कोणाचंही तुका म्हणे वाणे
तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, या वाणीनं देवा अखंड तुझं नामचिंतन होऊ दे, तुझं नामचिंतन घडू दे. पण उपदेशाची अखंड जिवंत जरा आईकडं पाहिलं जातं, वडिलांकडे पाहिलं जातं. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरंटे वाळवणे एका एकी केला मिराशीचा धनी. म्हणून जीवनामध्ये मायबापांचं महत्व फार आहे, गुरुजनांचं महत्व फार आहे. जीवनामध्ये आई आई असते हो, तिची उपमा कोणाला चालत नाही, तिचा अधिकार कोणापाशी चालत नाही. तीच नाती गुरुजनांची असतात. ज्यांना आपल्याला शिकवलं, ज्यांना आपल्याला मोठं केलं, त्यांना कधी विसरायचं नसतं.
गुरुजन आहेत समोर माझ्या. तुका करी प्रणिपात दंडवटाचार्या, किती वय होऊ देव, ज्या गुरुनं शिकवलं त्या गुरुला कधी विसरायचं नाही. 27 वर्षापूर्वी सर 5वी मध्ये असताना मला रुईच्या मार्कड सरांनी 3च महिने शिकवलं. 27 वर्षानंतर मला मागच्या वर्षी गाठ पडल्यानंतर मी त्यांना ओळखलं. का? जीवनामध्ये गुरु गुरु असतो. गुरु म्हणजे विश्वाच्या मालकाच्या 1000 पटीनं मोठा असतो, म्हणून विसरायचं नाही. गुरु म्हणून जे जग सांगन ते अनुरोधित करीत चला, ते अधोरेखित करूत चला, ते वागत चला. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. म्हणून गुरु म्हणून या जगाला ज्ञान शिकवण्याची क्रांती तुकोबरायांनी केली. उपदेश केला. राजानो, गाव एक व्हावं म्हणून गावात पावित्रतेचं एक मंदिर असावं की जिथं येऊन गावानं बसावं. 400 वर्षापूर्वी केलेल्या तुकोबरायांच्या एक क्रांतीचं वाक्य सांगतो, तेवढं अनुकरणात करता आलं तर नक्की करा. ज्याला वाटतं ही आईबापाच्या विचारानंतर सृष्टी जगावी, त्याला तुकोबरायाचं एकच वाक्य, आयुष्यात जशी आईबापानं सावली केली तशी सावली जतन करा. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. पुणे जिल्ह्यातील पवारसर नावाचे गुरुजीत इंदापूर तालुक्यातील, त्यांनी स्वतःच्या मालकीच्या 25 एकर क्षेत्रामध्ये वड पिंपळासारखी झाडं लावली. मला वाटतं तो माणूस मोठा असन, देव माणूस असन. एवढं करू नका, पण कधीतरी माय बापांच्या विचारांची सावली आपल्या दारात असावी, रानात असावी. तुकोबरायचा एक क्रांतिकारी विचार आहे. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, पक्षिणी सुस्वरे आळविते. आयुष्यभर जाणाऱ्या पिढीला पाठीमागच्या प्रेमाची सावली जर मिळवायची असेल आणि या सृष्टीचा विनाश टाळायचा असेल तर संतांच्या विचारानं चला, आईबापाच्या विचारानं चला, छत्रपती शिवरायांच्या विचारानं चला, शंभूराजांच्या विचारानं चला. व महाराष्ट्राला पुन्हा हे नव चैतन्य, पुन्हा हे प्रेम आणि पुन्हा हे सुख प्राप्त होण्यासाठी या संत महंताच्या मार्गानं जाण्याची भगवंतानं वृत्ती द्यावी. हीच आईसाठी खरी आदरांजली. याच ठिकाणी थांबतो. आपण सगळे ऋणानुबंधाचे पाहुणे मंडळी, नातेवाईक, सर्व महाराष्ट्रातील नामवंत गोड सगळे गायक वृंद, मृदंगाचार्य, पेटी मास्तर हे सर्वजण आपण बोलावले. माझ्या काळे परिवारातर्फे आपणा सर्वांचं शतशः धन्यवाद. लेकरांनी केलेली आईची गोड प्रेमाची सेवा लेकरांच्या या संसारासाठी अखंड फलदायी हो, एवढीच नाथांच्या चरणावरती, हनुमंतरायाच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावर विनम्र प्रार्थना.